श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुवार 10 जुलै 2025ला आहे गुरुपौर्णिमा. सकाळी 8 पासून दिवसभर तुम्ही कधीही गुरुपौर्णिमा हे साजरी करू शकता. श्री गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा व परमभाग्याचा दिवस आहे. आषाढ शुक्ल 15 म्हणजेच गुरुपौर्णिमा, यालाच व्यास पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी आपल्यावर मायेचे छत्र कायम ठेवणारे ब्रह्मांड नायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांनाच प्रत्यक्ष गुरु म्हणून त्यांचे गुरुपद घेण्याचा हा सुवर्ण दिन. आपण सर्वांनी या सेवेचा अवश्य आवर्जून लाभ घ्यावा. प्रत्येक भाविक सेवेकऱ्यांनी पुढील वर्षभरासाठी स्वामीचरणी लीन होऊन त्याचे गुरुपद घ्यायचे असते. आतापर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या लेकराप्रमाणे सांभाळ केला, तसाच यापुढे सुद्धा त्यांनी करावा अशी आपल्याला प्रार्थना त्यांना करायची असते. आता गुरुपद कसे घ्यायचे किंवा गुरुपद विधी कसा आहे ते आपण पाहूया. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत तुम्ही जवळच्या दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या चरणावर एक पळी शुद्ध पाणी अर्पण करावे व पुष्प अर्पण करून खालील प्रकारे आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, आपणच आमचे गुरु, माता, पिता, बंधू, सखा सर्वस्व आहात. आपणच आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा असं आपल्याला महाराजांना म्हणायचं आहे. नंतर खडीसाखर, नारळ, फुले व यथाशक्ती गुरुदक्षिणा आपल्याला स्वामीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिवसभरात तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. एक श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला करायचं आहे. स्वामींना अर्पण केलेले पाद्यपूजन जलतीर्थ खालील मंत्र म्हणून आपल्याला प्यायचे आहे. तर मंत्र कुठला आहे? अकाल मृत्यू हरण, सर्व व्याधी विनाशन. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ जठरे धारयम शिरसाधारम्यहम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. या दिवसापासून स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे 3 अध्याय रोज वाचन करायचे आहे. तसेच आपल्याला रोज पंचमहायज्ञसुद्धा करायचा आहे. आता पाहूया गुरुपद म्हणजे नेमकं काय. तर एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्गदर्शनासाठी एखाद्या गुरुकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे. यामध्ये गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवतात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात. गुरुचे महत्त्व. गुरु हा शिष्यासाठी मार्गदर्शक, शिक्षक आणि आध्यात्मिक पिता असतो. तो शिष्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाकडे घेऊन जात असतो. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील आपल्या शिष्याला तो देत असतो. गुरुपद घेताना गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र देत असतो, ज्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगतीही करीत असतो. गुरु आपल्या शिष्याला आशीर्वाद देतात आणि त्या शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि तो आपल्या मार्गावर यशस्वी होतो. गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेत असतात. गुरुपदाचे महत्त्व. गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे असं असतं. थोडक्यात काय तर गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे होय. तर तुम्हाला गुरु कशाला हवा? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो. तर त्यांच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवेल अशी ज्याला तळमळ लागते तोच गुरु करेल. प्रपंच आम्हाला कडू वाटला तर शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येतो तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करेल. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असं काही जण म्हणतात. मी केले ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरूंची आवश्यकता असते. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर होत नाही. म्हणूनच अभिमान गेल्याशिवाय राम आपल्याला भेटणार नाही. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून भगवंतांनी त्याला गुरु कर म्हणून सांगितले होते. संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील
त्याला गुरु कशी म्हणावे? जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परीक्षा आम्ही ब्राह्मणा बाह्य अंगावरून करतो. सर्वभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल. ज्याला भगवंताची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावे. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही त्याला गुरु हेच भगवंताची साधना मानतो आणि सच्ची येथे गुरुपरता देवधर्मच नाही. काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली आणि त्यांना मराठी येत नव्हती. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्यांच्या मागोमागो ती पुष्कळ हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपली दुभाष्याची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मगच परमात्मा आपल्याला मिळेल. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दरात असेल तोच घ्यावा. त्याचप्रमाणे परमार्थात अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हे घ्यायचे असते. नामस्मरण हे एक उत्तम साधन आहे, तेच करावे आणि आनंदाने राहावे. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे हीच खरी भाग्याची गोष्ट आहे. अशा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. तर आता झाले हे गुरुपौर्णिमा विशेष. गुरु का करावा हे तुम्हाला सांगितलेच आहे. तर मंत्रसुद्धा आपण बघितला आहे. त्यामुळं तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात नक्की जावा. प्रत्येक सेवेकऱ्यांनी या दिवशी 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. श्री स्वामी चरित्र सारामृता वाचन करावे. आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु व गुरुतत्व हे स्वामी महाराजच आहे. त्यांच्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी वरील पद्धतीनं तुम्ही गुरुपूजन करू शकता. या गुरुपूजनाचा तत्वर्क मार्ग आहे. त्यानंतर ठीक 10:30च्या नंतर तुम्ही आरतीलासुद्धा आपल्या मंदिरात जाऊ शकता. हे आदरणीय व्यक्तीची किंवा आपल्या जन्मदात्या या पित्याला गुरुशी मानून पाद्यपूजा करण्याची प्रथा असून त्याचा उपदेश आचरणात आणण्याचा निश्चय तुम्हाला नक्कीच करायचा आहे. सत्य बोलावे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे. श्री स्वामी समर्थ मंत्राचे व आपल्या धर्मसंस्कृतीतील ग्रंथाचे, श्रोताचे, गायत्रीसारख्या दिव्य मंत्राचे जप, वाचन, चिंतन, हवन थोडा वेळ तरी नियमित तुम्ही करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथीदेवो भव, स्त्री देवता भव, परस्त्री माते समान हे अनमोल वचन श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा. आणि स्वामी महाराजांना या दिवशी तुम्ही गुरुपद नक्कीच द्या आणि त्यांना तुम्ही गुरु मानून त्यांच्या वचनावर नक्कीच चाला. स्वामी महाराज तुमचा कधीच हात सोडणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.